आज आहे गौरी विसर्जन आणि गणपती बाप्पाचंही विसर्जन आहे. आमच्या वस्तीवरला जो सार्वजनिक गणपती आहे आणि आम्हाला बनवायचं होतं 200 लोकांचा स्वयंपाक. तर या ठिकाणी 10 किलो तांदूळ आम्ही शिजवून घेतले, मस्त असं तडका मारून छान सगळे गरम मसाले वगैरे घालून छान असं गॅसवरती स्वयंपाक बनवला आणि भात वापरण्यासाठी ठेवलं आणि बसलो आम्ही भाजीची तयारी करण्यासाठी. तिघीही जावा. चपात्याही चालू आहेत 2-3 ठिकाणी आणखीन, शेगडीवरती, गॅसवरती. परत दुसऱ्या घरीही पिठाचे गोळे दिलेले होते चपाती बनवण्यासाठी आणि आम्ही तिघीनं इथं 5 किलो बटाटे शिजवून घेतलेले होते. त्या दोघी साल काढून देत होत्या आणि मी इथं मोठे मोठे त्याचे तुकडे करत होते चाकूने, कारण आपल्याला भात वाफवते तोपर्यंत हे रेडी करायचं होतं. आणि सगळं ग्रेव्हीचं साहित्य तर बनवलेलंच होतं, फोडणीचं सगळं. तर चला आता भात वाफवला, त्यामध्ये कलर ॲड करूया. आमच्या जेवणा दिवशी आम्ही कलर ॲड केला होता, मग माझ्या पटकन लक्षात आलं, म्हणलं कलर असेल तर आपण टाकूया. मग त्यांनी लगेच जाऊबाईंनी कलर आणला आणि 3 कलर केले आणि तिघीनेही टाकून घेतलं. तर आम्ही शिकत करत असतो सगळं बरं का, अनुभव घेत आणि खूप मस्त असं स्वयंपाक झाला होता. तुम्ही मला पुढे डिटेलमध्ये सगळा स्वयंपाक दाखवणारच आहे. आणि थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर आम्ही इथं कलर मिक्सही करून पाहिला, तर छान असा मिक्स झाला. म्हणजे जास्तही नको आणि कमीही नको ह्या प्रमाणात, कारण फूड कलर ही जास्त शरीराला चांगले नसतात, पण सुंदर दिसण्यासाठी वर्षात 1-2दा तर आपण खाऊ शकतो. भात तर छान असा शिजला. आता भाजीचं साहित्य काढून ठेवलेलं आहे. तर चला भाजीला सुरुवात करूया. वाटाणा, बटाटा आणि फ्लावरची मिक्स भाजी बनवायची आहे. 200 लोकांची भाजी बनवायची आहे. टेन्शन तर होतंच, कशी बनते काय बनते, पण मी भरपूर वेळा बनवली आहे असं मोठे भुगणे भरून भाज्या, त्यामुळं जमेल असं मला 100% कॉन्फिडन्स असतो आणि जमते बरं का. आणि सगळं साहित्य सगळं घरगुती पदार्थापासूनच आम्ही बनवत आहोत. तर अर्धा-पाऊण किलो तेल टाकलं, त्यामध्ये भरपूर असे जिरे आणि मोहरे टाकले. ते तळल्यानंतर कढीपत्ता, परत गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले वटाणे, 1 किलो वटाणा आहे आणि 5 किलो बटाटा आहे आणि अर्धा-पाऊण किलो फ्लावर आहे. तर तेलामध्ये बटाटा टाकायच्या अगोदर आम्ही वटाणा टाकला. छान असा वटाणा तेलामध्ये परतला म्हणजे लवकर शिजेल, म्हणून वाफलून निघल्यासारखं होईल, पण लवकर काय वटाणा शिजत नाही. त्यानंतर मग धुवून घेतलेले गरम पाण्यामध्ये फ्लावर टाकून घेतली आणि छान असं सगळं आपल्याला 1-5 मिनिट खालीवरी करून घ्यायचं आहे मऊसर होण्यासाठी. फ्लावर तर काय एका वाफेमध्ये शिजते, लगेच तिचा गाळ होतो. आणि हे बघा इथं गरम मसाला पण आम्ही खडा मसाला मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि घरी बनवलेला ताजा सोलापुरी काळा मसाला टाकला आहे, त्यामुळं खूप छान असा कट येणार आहे आपल्या भाजीला, तुम्ही पुढे बघणारच आहोत. आणि आम्ही अंबारीचंही लाल तिखट टाकलं 2 पॉकेट आणि घरी बनवलेलंही लाल तिखट टाकलेलं आहे, त्यामुळं इतका सुंदर कट आला होता भाजीला आणि ग्रेव्हीचा तर इतका सुगंध येत होता. आणि तुम्हाला इथं कलरवर समजतच असेल. आणि इथं मी मीठ टाकते, हे एवढंच मीठ टाकलेलं. परत पंक्तीला बसल्यानंतर वरूनही कुणाला चुकूनसुद्धा मीठ लागलेलं नाही. आणि ह्या बघा आमच्या तिसऱ्या जाऊबाई आल्या पाणी घेऊन, ते पाणी पुरवत होते आम्हाला आणि खूप मदत केली. दोघी तिघीनं मिळून ना खरंच छान असा स्वयंपाक आम्ही पार पडला. आणि आम्ही आता ठरवलं आहे की जर त्या वर्षीचं असे काही आपल्या वस्तीवर कार्यक्रम असतील, म्हणजे तिघीच्याही घरचे, तर तिघी मिळून स्वयंपाक करायचा आणि खरंच करायचं. आम्ही 2-3 वर्षापूर्वी एकदा असं केलेलं होतं, तिघी मिळून ना 3-4 दिवस दररोज आम्ही स्वयंपाक करायचो. आणि त्यानंतर सगळे ग्रेव्हीचं जे काही मसाले होते ते सगळे मी भांडी इसरूनही त्यामध्ये टाकलं. आणि कट बघा आणखीन तर उकळी यायचं आहे. यामध्ये आपण बटाटा आणि तीळ शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं नाही, आणि मग ते ॲड केल्यानंतर भाजी कशी होईल, अप्रतिम, खूप भारी भाजी झाली होती, मला तरी खूप आवडली. आणि आता इथं आम्ही उकळी यायची, छान असं शिजायची वाट बघत होतो. गप्पा मारायला आमचं चालू होतं. आतल्यामध्ये चाललेल्या होत्या चपात्या, तर जवळजवळ 2.5 पहिल्याच्या चपात्या होते बघा. पलीकडे काकी मळले आणि शिवानी त्यांचं पण मोदक बनवायचं छान असं मदत करतो. शिजलेला बटाटा ॲड करून असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये 3 कळशा पाणी आहे. म्हणजे माझा अंदाज ठेवलेलंच आहे, गेल्या 5 वर्षापासून
3 बकेट पाणी टाकले की आपले 150 ते 200 रुपये आरामात जेवतात. जास्त जेवतात नाही, कारण सोबत सुक्या भाज्या, तळण पापड सगळं असल्यामुळे भाजी जास्त लागत चटणी खूप कमी लागते. आज पण 2 होते, त्यामुळे भाजी थोडीशी आम्ही बेतानीच केली आणि इतकी परफेक्ट झाली ना, थोडीसुद्धा शिल्लक राहिली नाही. 200 लोकांची भाजी बनवली. भात झाला, भाजी झाली. आता मस्त मी घरी चटणी बनवत आहे. तर ह्या दोघं मी घरी बनवलेली चटणी दाखवलेली आहे ना, त्याच पद्धतीनं बनवली आणि इतका गरबा होता, शूट करायला काही जमत नव्हतं म्हणून मी शूट केलं नाही. त्यानंतर या ठिकाणी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे मेथी टाकली आणि कसुरी मेथी टाकली 1 वाटी. छान असं छान आलं ना, मग फोडणी बसते. कोथिंबीर आणि कढीपत्ता तर आम्ही चटणीसोबतच बारीक केलेलं आहे. तर एक जीव करायचा आहे, पूर्ण तेल चटणीमध्ये बुडलं पाहिजे, तेल वरचं नाही दिसलं पाहिजे तडका. पापड आणि हे बघा अशा पद्धतीने जेवण काढून ठेवलेलं आहे. चपाती, तळण, शेंगाची चटणी, जिलेबी, भात, भाजी आणि मोदक पण आहेत. असा कलरफुल भात असा केला. पूर्ण गणपतीचा मस्त अशी मोदक आणि मस्त अशी कटाची भाजी आहे बघा, आणि बटाटा आणि सगळ्या बायकांनी बाकीचं सगळं केलं. बाय येत तिच्याकडे कामाला. इकडे या बारक्या पोरांना लिहून येते की काकी एक होतं का की लक्ष्मी नाही हातून देणार नाही हातून येतात.